नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूया दुधी भोपळ्याच्या म्हणजेच लौकीच्या टिक्क्या। त्यासाठी मसाला घेतला आहे, मिरची पावडर, चिकन मसाला, हळद पावडर, चाट मसाला, धना जिरा पावडर, चिल्ली फ्लेक्स, हिरव्या मिरच्या, लसूण आणि इथं आपण दुधीची साल काढून घेतली आहे, बेसन पीठ। तर आपण हा दुधी किसून घेतला आहे। आपण त्याचं सगळं पाणी काढून घेऊया। चांगल्या स्वच्छ कपड्यामध्ये त्याला घेऊन त्याचं पाणी असं पिळून घ्यायचं, सगळं काढून घ्या सगळं पाणी, कारण आपण त्याचं पाणी काढलं नाही तर त्याच्यात भरपूर पीठ बसेल आणि दुधीची म्हणजे टेस्ट लागणारच नाही, सर्व पिठाचीच टेस्ट लागेल, म्हणून आपण सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। तर इथे मी पाणी काढून घेतलं आहे, सगळे मसाले त्याच्यात टाकलेत, प्लस लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी चरबट अशी वाटून टाकली आहे, मीठ टाकले चवीपुरतं, भरपूर अशी कोथिंबीर। नंतर आपण मिक्स करून घेऊया चांगलं। मीठ टाकल्यावरती लगेच हलवून घ्यायचं, लगेच पीठ टाकायचं, कारण मिठाने पण पाणी सुटतं त्याला। तुम्ही बघू शकता, आपण पाणी काढून घेतले तरी पण त्याला पाणी सुटले। तर ह्याच्यात तुम्हाला भरपूर पीठ असं टाकायचं असेल घट्टपणा येण्यासाठी तर टाकू शकता, किंवा आपण भज्यांना जसं बॅटर बनवतो तसं तुम्ही बनवू शकता। तर हे आपलं छान असं मिक्स करून झालंय सगळं। याच्यात बसेल तेवढंच पीठ घ्या। इकडे मी तवा तापायला ठेवलेला, तेल टाकलेलं, तर आपण आता अशा टिक्क्या टाकून घेऊया त्याच्यात। आणि तवा आणि तेल तापलंय आपलं भरपूर, त्याच्यामुळे गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। गॅस बारीकच ठेवा, म्हणजे आतून पण त्या भाजल्या जातील चांगल्या। तर हे आता आपण असं टाकून घेतले, एक 2-3 मिनटं झाल्याच्या नंतर आपण असं परतून घेऊया। गॅस आपला मीडियमच ठेवायचा आहे। छान अशा खरपूस लालसर झाल्या, थोड्याशा दाबून असं भाजून घ्यायच्यात, कारण आतमध्ये आपण थोडंसं जाडसर टाकलं त्याच्यामुळे आतमध्ये कच्चं राहतात, म्हणून थोडं स्लो गॅसवरती छान भाजून घ्यायच्यात। तर तुम्ही बघू शकता, मस्त क्रंची झाल्यात आणि कलर पण सुंदर आलाय आणि चवीला तर अप्रतिम अशा लागतात। झाल्या आपल्या लौकीच्या टिक्क्या। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।